बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि महाराष्ट्राचं राजकारण या दोघांना जोडणारा नवा वाद सध्या पेटलाय. कारण राज्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून आमिर खानवर लव जिहादचा ब्रँड अँबॅसिडर असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. आमिर खानच्या एका जाहिरातीतील भूमिकेवरून आणि त्यांच्या काही सार्वजनिक वक्तव्यांवरून आता हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र सत्ताधारी नेत्यांच्या या आरोपानंतर विरोधकांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. एका बाजूला भाजप आणि शिंदे गट आमिर खानवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत या वादाला नवं राजकीय वळण दिलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रात आमिर खान, भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय सामना चांगलाच रंगतोय. परंतु नेमका आमिर खानवर हे आरोप का करण्यात आले, कोणत्या मुद्द्यावरून हा वाद सुरू झाला आणि आदित्य ठाकरेंनी थेट मोदींना लक्ष करण्यामागचं राजकीय गणित काय आहे, या संपूर्ण वादाची सुरुवात कुठून झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे काय परिणाम होणार आहेत, हे सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मुद्दे गाजत असताना आता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या नावामुळे नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. अभिनेता आमिर खान यांच्या जाहिरात यांनी सार्वजनिक भूमिकांच्या मुद्द्यावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या नेत्यांनी आमिर खान यांच्यावर टीका करत असताना त्यांच्या भूमिकेला थेट लव जिहादशी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधारी गटातील नेत्यांकडून लावण्यात आलेल्या आरोपांवर विरोधकांनी जोरदार पलटवार केलाय. म्हणजे आता हे प्रकरण फक्त आमिर खान विरुद्ध भाजप असे राहिले नसून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या संघर्षातील मुख्य केंद्रबिंदू ठरलाय. तर चला सर्वात प्रथम समजून घेऊया की या संपूर्ण वादाला नेमकी सुरुवात कशी झाली. मित्रांनो, अभिनेता आमिर खान यांनी नुकतंच त्यांची मैत्रीण गौरी स्प्राट यांच्यासोबत तिसरं लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. याआधी त्यांनी रीना दत्ता आणि त्यानंतर किरण राव या दोघांशी विवाह केले होते. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया या वैयक्तिक निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर या चर्चेचे पडसाद थेट महाराष्ट्राच्या राजकारणात जाऊन उमटले. कारण नेहमीच आपली परखड शैली आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. या मुद्द्यावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की हिंदू समाजातील अनेक तरुण आमिर खानला आपला आदर्श मानतात, परंतु वारंवार हिंदू मुलींशी विवाह करून नंतर वेगळं होणं याकडे समाजाने गांभीर्याने पाहायला हवं, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांनी पुढे असा प्रश्न देखील उपस्थित केला की आमिर खान लव जिहादचा ब्रँड अँबॅसिडर होत आहेत का. परंतु नितेश राणे फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी थेट हिंदू समाजाला असं आवाहन केलं की हिंदू समाजाने आमिर खान यांच्या चित्रपटाबाबतही विचार करावा. मात्र नितेश राणे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर हा वाद आणखीनच तापला. कारण त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की देशातील लोकप्रिय कलाकारांकडे समाज आदर्श म्हणून पाहतो, त्यामुळे अशा लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचा देखील समाजावर परिणाम होतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी देखील आमिर खान यांच्यावर टीका करताना लव जिहादचा ब्रँड अँबॅसिडरचा उल्लेख केला. परंतु हा वेळ इथपर्यंत थांबला नाही. कारण नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर थेट विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात उडी घेतली. संघटनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमिर खान यांच्या विवाहांवर टीका करत तीव्र भूमिका घेतली. त्यामुळे आता हा वाद आता केवळ राजकीय राहिलेला नसून तर सामाजिक आणि वैचारिक चर्चेचा विषय बनला आहे. विश्व हिंदू परिषदेने असा मुद्दा उपस्थित केला की अशा प्रकारे हिंदू महिलांची लग्न करून त्यांची फसवणूक केली जाते. जर बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरे देखील असा प्रकार करत असतील तर हे नक्कीच गंभीर आहे, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे नेते आमिर खान यांच्या भूमिकेवर बोलताना म्हणाले की आमिर खान यांना हा एक सुनियोजित कट आखून हिंदूंना कमकुवत करण्याचं काम करतोय. सातत्याने हिंदू मुलींचे लग्न करून तो हिंदू समाजाला कलंकित करतो आहे. त्यामुळे आमिर खानने सुधारावं, नाहीतर आम्ही त्याला चांगलाच धडा शिकवू, असं विधान त्यांच्याकडून करण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं ते आदित्य ठाकरे यांच्या प्रतिक्रियेमुळे. आदित्य ठाकरे यांनी आरोपांना उत्तर देताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. आमिर खान आणि नरेंद्र मोदी यांचे अनेक फोटो सार्वजनिक आहेत. त्यांच्यात चांगले संबंध असल्याचंही अनेकदा दिसलं आहे. मग जर भाजपचे नेते आमिर खानवर असे आरोप करत असतील तर त्याबाबत उत्तर पंतप्रधानांनीच द्यावं, असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर लव जिहादचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांनीही उज्जैनमधील कथित लँड जिहाद
किंवा अयोध्या मंदिरातील दानपेटी चोरीसारख्या मुद्द्यांवरही भूमिका स्पष्ट करावी असा सवाल त्यांनी उपस्थित केला. म्हणूनच आता हा वाद फक्त आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्षाचा नवीन विषय बनलाय. एकीकडे अभिनेता आमिर खान यांच्या भूमिकेवर जोरदार टीका होत असताना दुसरीकडे काही लोकांकडून त्यांची बाजू देखील घेण्यात आली आहे. कारण एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांना थेट धार्मिक व राजकीय रंग देणं योग्य नाही. विवाह, घटस्फोट किंवा वैयक्तिक नातेसंबंध हे एखाद्या व्यक्तीचे खासगी निर्णय असतात. त्यामुळे त्यावरून एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक किंवा राष्ट्रीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केले जात आहे. तसेच लव्ह जिहाद सारख्या संवेदनशील मुद्द्याचा वापर करताना अधिक जबाबदारीने चर्चा होण्याची गरज असल्याचंही काहींचं मत आहे. कारण दोन व्यक्तींमधील विवाह किंवा नातेसंबंधांकडे केवळ धार्मिक चष्म्याकडून पाहण्याऐवजी त्यामागची वैयक्तिक निवड, कायदेशीर प्रक्रिया आणि परिस्थिती समजून घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे सत्ताधारी गट या प्रकरणाला सांस्कृतिक ओळख, समाजावर सेलिब्रिटींचा होणारा परिणाम आणि हिंदुत्वाच्या राजकारणाशी जोडताना दिसतोय, तर दुसरीकडे ठाकरे गटासारख्या विरोधी पक्ष मात्र या मुद्द्याला भाजपच्या वैयक्तिक कारणाशी जोडत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते सध्या राज्यातील राजकारण चांगले तापलेले असताना अशा प्रकारे भावनिक आणि वैचारिक मुद्दे अधिक चर्चेत येण्याची शक्यता असते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की या प्रकरणातील सर्व आरोप आणि प्रत्यारोप हे संबंधित नेत्यांचे वैयक्तिक आणि राजकीय मत आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारचा अधिकृत निर्णय समोर आलेला नाही. एकंदरीतच काय तर सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट यांनी आमिर खान यांच्या तिसऱ्या विवाहावरून लव्ह जिहादचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरेंनी ह्याच मुद्द्यावर नरेंद्र मोदींना लक्ष्य करत हा वाद आणखी मोठा बनवला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी कोणतं मोठं वळण घेतो हे पाहणं देखील महत्त्वाचे असेल. तर मित्रांनो, त्या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? एखाद्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक आयुष्यावर अशा प्रकारे राजकीय वाद निर्माण करणे योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.